नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगाव कॅम्प पोलिसांनी सोयगाव परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। ही कारवाई सोयगाव मार्केट रोडवरील महावीर मोबाईल शॉपिंग समोर दुपारी सुमारे 2:15 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश संजय छरंग वय 26 राहणार राजमाने हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारू वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 90 mlच्या 150 देशी दारूच्या बाटल्या, 500 mlच्या 24 किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचे 10 तसेच 180 mlच्या 8 मॅकडॉवेल विस्कीच्या बाटल्या असा मुद्देमाल हस्तगत केला। याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल MH41AX 1062 देखील जप्त करण्यात आली। या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत 41,360 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक JK गुंजाळ यांचे पथक, हेड कॉन्स्टेबल हितेश भामरे, हेड कॉन्स्टेबल सचिन गोसावी, कॉन्स्टेबल राकेश जाधव, कॉन्स्टेबल राम निसाळ यांनी केली असून तपास RS राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।